टिळक, तुम्हाला विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या टरफलांची गोष्ट आठवली. सध्या लोक काही खातात आणि टरफल इथे तिथे टाकत नाही, तर तीही खाऊन टिळक. आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कोणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरोसा उठला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचं मांजर बनून जाईल. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. मग कुठले टिळक आणि कुठलं काय? तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक. 1800 शतकाचा पूर्वार्ध ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात प्रथम पाऊल टाकलं ते व्यापाराच्या बहाण्यानं. पण काही वर्षातच ते पाऊल घट्ट रोवलं ते ब्रिटिश सरकारच्या स्थापनेनं. जम बसल्यावर ब्रिटिश सत्तेनं स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या झुंजणाऱ्या भारतीयांवर आनंदित जुलूम अत्याचार केले. या साऱ्याला पुरून उरले अज्ञात क्रांतिकारकांचा रक्त सळसळणारे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवला. अखंड हिंदुस्थान, अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला तर या अखंड हिंदुस्थानशी लढणं ब्रिटिशांना केवळ अवघडच नाही तर अशक्य होतं. कोण कुठला